Improvisation is a process, not a product, a way of doing something, not a thing we do, like thinking or remembering or feeling. It's both the most incredible magic and the most pedestrian exercise of a basic human faculty. It's easy to use, but difficult to pin down. Improvisation ability is a defining characteristic of the human to combine the knowledge and the skill we possess with the possibilities and materials available in the moment and spontaneously create. It's a part of everything we do, from the most creative artistic endeavor to the most mundane action. Two very different kinds. Improvising just solo and making breakfast. Breakfast. While making breakfast, ladies generally think about that. What they know about food. Breakfast. Then what they like. Their skill at preparing food, then possibilities and materials available in the fridge or in the kitchen, how hungry they are, how much time they have, and feel at that moment what they want to eat. All these combinations create a spontaneous action to prepare a breakfast. इम्प्रोव्हायझेशन हा शब्द आपण ज्यावेळेला विचारात घेतो त्यावेळेला नॉर्मल आयुष्यामध्ये आपण काही गोष्टी इम्प्रूव्ह करत असतो, स्वतः इम्प्रूव्ह करतो आणि त्या परिस्थितीनुरूप बदलत असताना त्या आपल्या जीवनाशी निगडीत असतात, म्हणून त्यावेळेला त्याचं एवढं गांभीर्य आपल्याला वाटत नाही. पण ज्यावेळेला एखाद्या कलाक्षेत्रामध्ये, पर्टिक्युलरली नाट्यक्षेत्रामध्ये इम्प्रोव्हायझेशन या विषयावर आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला एक एक कॅरेक्टर किंवा त्या रोलची किंवा त्या नाटकात आपण काम करत असताना त्या ठिकाणी जी गरज आहे ती गरज आपण ते कॅरेक्टर बिल्ड करत असताना ज्या गोष्टी अंगीकारतो त्याला आपण इम्प्रोव्हायझेशन म्हणतो. इम्प्रोव्हायझेशन हा जसा मॉडर्न प्लेसच्या बाबतीत आपण विचार केला तर हा एक एक्सरसाइज आहे. म्हणजे एखाद्या शास्त्रामध्ये आपल्याला प्रावीण्य मिळवायचं असेल तर त्या गोष्टीचा सराव करण्यासाठी म्हणून किंवा अभ्यास करण्यासाठी म्हणून हा एक विषय म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं तर इम्प्रोव्हायझेशन हा एक विषय वेगवेगळ्या कॅरेक्टरला बिल्ड करण्यासाठी केलेला एक अभ्यास आहे. मग या विषयावरती आपण ज्याला विचार करतो त्याला आपण आपलं आयुष्य ज्याला मागे डोकावून बघतो त्याला या गोष्टी, काही गोष्टी आपल्या कळत आपल्या आयुष्यात येतात, काही गोष्टी नकळत आपल्या आयुष्यात आलेल्या असतात. कळत ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो किंवा हा विषय आपण अभ्यास करायचा असेल तर कसा अभ्यास करायचा. नॉर्मली लहान असताना आपल्याला कोणी म्हटलं की अरे एखादी नक्कल करून दाखव तर आपल्या मनावरती काही गोष्टी ज्या बिंबल्या असतात समाजात वावरताना तर त्या काही गोष्टी पटकन मुलं करून दाखवतात. फॉर एक्झाम्पल एखादा दारुडा म्हटला तर बहुतांशी लोकांना इम्प्रोव्हाइज करताना फारसं कठीण जात नाही. वेडा माणूस एखादा हे कॅरेक्टर करत असताना माणूस सहज ते आपल्या शरीराच्या आणि आपल्या बोलण्याच्या लकबीतमधून, भावनांमधून, अभिनयांमधून तो ते व्यक्त करू शकतो. वेअरॅज काही गोष्टी अशा असतात की ज्या व्यक्त करण्यासाठी इतकं सहज माध्यम किंवा सहज एखादा अनुभव आपल्या गाठीशी नसतो. तर मग आपण त्या गोष्टीला अभ्यासपूर्वक त्या गोष्टी करायला जातो आणि मग त्याला आपण इम्प्रोव्हायझेशन म्हणतो. मग काही बरेच कठीण असे इम्प्रोव्हायझेशनचे विषय आपल्यासमोर येतात की भल्यांना त्या गोष्टी पटकन व्यक्त करता येत नाही. तर त्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी स्थळ, काळ, वेळ, आपण असलेल्या आपल्या लिमिटेशन्स हे सगळं लक्षात घेऊन आपण इम्प्रोव्हायझेशनबद्दल आपली भावना आहे ती व्यक्त करू शकतो. हा एक ढोबळमानाने इम्प्रोव्हायझेशन या विषयावरती आपण बोलत असताना असा विचार करू शकतो.
एखादा माणूस फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हटलं की तो वाळवंटातनं जाणारा एक माणूस आहे ज्याच्या हातात उंट आहे, तर आपल्याला एस्टॅब्लिश करत असताना तो वाळवंटातनं चालला आहे हे एस्टॅब्लिश करायला लागतं. तो सोबत उंट नेतो आहे, मग उंट नेत असताना तो किती मोठा प्राणी आहे, तो कशा पद्धतीने एस्टॅब्लिश करायचा याचा खूप विचार करून करायचा असतो. नाही तर मग तो घोडा नेतो आहे की गाढव नेतो आहे की हरिण नेतो आहे की वाघ नेतो आहे, हे वेगळे वेगळे पण एस्टॅब्लिश करत असताना उंट याची स्पेसिफिक जी काय एक शरीररचना आहे त्याप्रमाणे मग त्याला आपण वाळवंटामध्ये कसं एस्टॅब्लिश करू, तर त्याचा सगळा सखोल अभ्यास करून मग तो आपल्याला एस्टॅब्लिश करता येतो. एखादा पॉकेटमार हा एस्टॅब्लिश करायचा असेल तर आपण त्याची नजर, त्याचं वागणं बोलणं, त्याच्या हालचाली या सगळ्या गोष्टींवरती आपण अभ्यास करतो आणि मग त्याला एस्टॅब्लिश करतो. तर काही गोष्टी या एस्टॅब्लिश करत असताना खूप कठीण असतात, काही एस्टॅब्लिश करत असताना खूप सोप्या असतात. मग इम्प्रोवाईज करणं हा एक अभ्यासाचा भाग ठरतो ज्यावेळेला त्या कठीण असतात, आणि तो एक सरावाचा भाग सहज होऊन जातो ज्यावेळेला त्या सोप्या सोप्या असतात, ढोबळमानाने असतात. एवढं इम्प्रोव्हायझेशनबद्दल असं व्यक्त करताय. My name is Shakti Ratan. I am doing Hindi theatre for last 46 years, and I am attached to the theatre as an actor and a director. Start. Improvisation is a type of theatre in which there is a active interaction between the audience and the stage, or the actors we can call it. The speciality of this theatre is that there is a lot of spontaneity in it, and there are suggestions from the audience which are to be enacted by the actors spontaneously. Sometimes even they adopt to miming techniques in that. They have to act, depict a particular character, think about it, and just cut it. Yeah. They even have to take the help of voice modulations and changes in the voice to depict that particular character. The improvisation is now being adopted in management and in education as well. And this actually improvisational theatre is basically it is developed in America. It is followed in UK also. But even in the present days, it is quite popular in Chicago and New York City. Start. There are regular courses and workshops and training classes in the Western countries and in America, where they are teaching the people this improvisational theatre, and it is generally associated with some games also. Through the games they teach them improvisational theatre, and they develop the personality of the actors and the students when it is applied to the field of education. And similarly they help people develop their personality when they apply it in the management. Start. Now, improvisational theatre is very helpful in developing the personality of a child. It is really a novel idea to introduce this theatre in the education field and in schools. It helps the child to develop self-confidence and to face various situations which he is required to do while taking training in this particular type of theatre. Start. We see the glimpses of the improvisational theatre, particularly in the games that we usually play if we are on a picnic or in a school recess, or maybe at parties which are thrown open to the children at home, birthday parties and all that. We may have generally experienced that when any such event or any such gathering is there, we play some games on music, and a participant is asked to play a particular character if he loses the bet on that,
or he's asked to depict a particular character or to speak some particular dialogue from some film or things like that, or to create a scene suitable to his own ideas. So this is, although in a very small way, but it is definitely a part of improvisational theatre. And when any individual is involved in it, there is definitely self-confidence, higher level of self-confidence that is built, and the person over a period of time turns out to be a better person, developed in a better manner, having a better personality, more of self-confidence. So I think it's a very important part, or a very inseparable part of education in these days. As far as parents are concerned, I would suggest that the parents should have an active participation and give lot of encouragement to the children for participating in such activities in this kind of a theatre group, because all said and done, whatever may be the type of theatre, it ultimately leads to personality development, and it leads to the overall personality development of an actor or of an individual, and that particular individual becomes a more understanding person, and he's more interactive with his atmosphere, with his surroundings, with his colleagues, with his friends. So I think any type of theatre, particularly this improvisational theatre, is really good for personality development. And the parents must encourage their children. Not only encourage, they should also participate in the process, and try to give them some little games and some little guidance at home. It is simply a development of a story, any subject within a very limited time. And during this period, either it may be of seconds, it may be of minutes. During this period, you have to imagine the things, you have to build up the things, and you have to present the things. So the presentation time can vary from 5 minutes to an hour or half an hour, whatever it may be. As far as I am concerned, I have gone through this process. I have collected some people in one act. One story was given to everybody, and it was a rehearsal time, and all the people gathered there, and they started building the story, and it went for about 45 minutes. How the improvisation can be useful for education purpose? As far as my experience says, the people, the small kids, they miss their parents actually believe in reciting everything. Whereas if you go through the process of improvisation, you give them a subject, ask them to build up the story on that, and they will understand the things very nicely. So there will be a playful atmosphere, and means their imagination and their concentration will be to such an extent that every time they will not have to recite the things, and they will be able to produce the things at their own. Then as far as drama is concerned, in drama, main basic thing is means when I was in the school, actually drama school,
Then at that time, it was our practice that whenever we come to the classroom, we were starting from body relaxation. What is body relaxation? So every part, you must know the anatomy of a person, and every part is to be stretched and relax, and then move. After moving for a long time, then you take a rest, and when you come to the rest, you should be able to take the full rest. That is helpful in day-to-day life also. So your full concentration means during this period we were forgetting everything about our home, about our office, or anything outside that hall. And once we are our full concentration was there, and that's why whenever any subject was given, so at that time we were doing the improvisations in groups. So everybody had to do his character, and that character was to be built up within no time. Means 2-3 minutes we were getting for building up a story, and once the story is over, then everybody was coming together, and one by one the presentation were done before everybody, all the people, and we had to concentrate on those performances also, because we had to criticize the things, what mistakes they have committed, and what should be avoided. And at the same time we have to build up our own character also. So it was a very nice experience. Improvisation is the practice of acting and reacting, of making and creating in the moment and in response to the stimulus of one's immediate environment. This can result in the invention of new thought patterns, new practices, new structures or symbols, and or new way to act. This invention cycle occurs most effectively when the practitioner has throughout intuitive and or technical understanding of the necessary skills and creates within the improvised domain. The skills of improvisation can apply to many different abilities or forms of communication and expression across all artistic, scientific, physical, cognitive, academic and non-academic disciplines. For example, as in music, cooking, presenting a speech, sales personnel, romantic relationship, sports, flower arranging, martial arts, psychotherapy, the arts, and much more. लोककला आणि आदिवासी कला या कलांच्या बाबतीमध्ये अशी मान्यता आहे की परंपरागत रूढींमधून, परंपरागत त्यांच्यावर झालेल्या संस्कारांमधून इम्प्रोव्हायझेशनचा भाग हा त्यांच्या नृत्यात, त्यांच्या नाट्यप्रस्तुतीत हा सहजपणे येतो. मग त्याच्यासाठी ते वेगळेपणाने असं काही करायला जात नाही. जे ठरलेले त्यांचे जे काही नियम म्हणा किंवा त्यांनी ठरवून घेतलेले नियम म्हणा, त्या अंतर्गतच ते आपलं काम करत असतात. पण हे आदिवासी लोक किंवा हे लोककलावंत आज म्हणजे 21व्या शतकाच्या या कालखंडामध्ये स्वतःला अतिशय चांगल्या पद्धतीने कसं प्रोजेक्ट करता येईल असा नेहमी प्रयत्न करत असतात. एखादा नृत्य प्रकार घेतला, त्या नृत्यात समजा त्यांना एखादा प्राणी, एखादी देवता किंवा एखादं असा काही विषयवस्तू दाखवायचा असेल, तर मग ते बरोबर त्या गोष्टींना आपल्या सवंगड्यांच्या, आपल्या साथीदारांच्या मदतीने बरोबर तशी ती सिच्युएशन आणतात आणि इतक्या बेमालूमपणे ते तुम्हाला त्यात गुंतवून घेतात की तुम्हाला असं वाटतं की अरे हे इतके साधे लोक आहेत, पण इतक्या
छान पद्धतीने त्यांनी हे कॅरेक्टर उभं केलं. छाऊ नृत्यामध्ये चेहऱ्यावरती पूर्णपणे मुखवटे घालून केवळ अंगिक हालचालींवरनं ते त्या महाभारतातल्या रामायणातल्या कॅरेक्टरला उभं करतात, जिवंतपणे उभं करतात. हा सुद्धा एक इम्प्रोव्हायझेशनचाच प्रकार आहे. तर ह्या सगळ्या, जसं कर्नाटकामध्ये यक्षगान, हा यक्षगान हे ज्या वेळेला साकार केलं जातं त्यावेळेला सुद्धा इम्प्रोव्हायझेशनचा खूप त्यांना आधार घ्यावा लागतो आणि मग तेव्हा ते कॅरेक्टर तिथे एस्टॅब्लिश होतं. हा या लोककलांच्या बाबतीमध्ये एक आपण बोलताना सांगू शकतो की नाही, हे कलावंत आणि सातत्य असतं त्यांच्यामध्ये. ते एखादी गोष्ट एस्टॅब्लिश करण्यासाठी कुठलाही तुम्हाला एखादा दुवा असा कच्चा ठेवू देत नाही. ते वाघ म्हणून ज्या वेळेला रंगमंचावरती येतात त्यावेळेला त्यांच्या हालचाली या पूर्णपणे वाघासारख्या असतात. तर ही एक जी गोष्ट आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि ह्या लोककलावंतांपासनं आणि आदिवासी कलावंतांपासनं त्यांचा जो अभ्यास करण्याची जी काय पद्धत आहे ती पद्धत इतकी शास्त्रशुद्ध अशी नसते, पण पारंपरिकतेचा त्याला इतकी जोड असते की बरोबर ते त्या गोष्टी बरोबर त्या पद्धतीनेच करतात. तर हा त्यांच्यामधला एक इम्प्रोव्हायझेशनचा वेगळा प्रकार मला जाणवला ज्यावेळेला मी त्यांच्या बऱ्याच कला बघितल्यात. की आंध्र प्रदेशातलं पुली वेशालू हे नृत्य किंवा छत्तीसगडमधला नाचा, लोकनाट्य नाचा हा प्रकार, त्यावेळेला ते इतक्या सुंदरपणे की काय त्यांचा अभ्यास इतका बारीक असतो की अर्थात इम्प्रोव्हायझेशन करत असताना तुम्हाला जाणीवपूर्वक अभ्यास करावाच लागतो आणि तो केलेला अभ्यास तुम्हाला व्यवस्थित व्यक्त करता आला पाहिजे अशी तुमची तयारी लागते. तर ही बाब जी आहे ही या इम्प्रोव्हायझेशन फॅक्टरमध्ये या कलांच्या बाबतीत खूप अशी डेलिकेट आहे आणि महत्त्वाची. इम्प्रोव्हायझेशन या बाबतीमध्ये आज जागरूकता जी आहे ती शहरांच्या बाबतीत ही मोठ्या प्रमाणावरती मुलांमध्ये येते आहे. कारण काही पब्लिक स्कूल्स म्हणा, काही कॉन्व्हेंट्स म्हणा, या शाळा ज्या आहेत या पारंपरिक कलावंतांना आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू देतात आणि त्यांच्यामध्ये असलेले कलागुण हे आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आले पाहिजेत अशा प्रयत्नात असतात. मग वारली पेंटिंग, मग लोकनृत्य, आदिवासी नृत्य हे त्यांच्या एकूण इयरली गॅदरिंगच्या सेलिब्रेशनचा एक भाग होऊन जातात. व्हेअर ॲज छोट्या छोट्या गावांमध्ये ही कला त्या मुलांना माहिती असून त्याचा वापर हा त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्यामध्ये ते कलागुण उपजत असताना त्यांना वाढ व्हावी अशासाठी छोट्या लेवलवर होत नाही. खेडेगावांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये ह्या कला खूप रुजलेल्या आहेत, पण त्याला जो प्लॅटफॉर्म किंवा ज्या पद्धतीची प्रसिद्धी किंवा जेवढं त्याला हे द्यायला पाहिजे तेवढं दिलं जात नाही. हे दुर्दैवाने सत्य आहे. पण आज शहराच्या बाबतीमध्ये या बाबतीत फरक पडायला लागला. जे चालेल की विदर्भ है ना, विदर्भमध्येच हां, बोर्डिंग नागपूर 1 तारखेला ना. ओके. तर या बाबतीमध्ये विचार करत असताना आता ही जाणीव निर्माण व्हायला लागली आहे की सुप्त अवस्थेत असलेले जे कलागुण मुलांमध्ये असतील त्या गुणांना वाव देण्यासाठी म्हणून त्यांना या कलेबद्दल जागरूकता निर्माण करायची आणि मग त्यांना जाणीवा निर्माण करून द्यायच्या की काय असतं हे, कसं कुठल्या पद्धतीने याचा वापर होऊ शकतो. आता जसं परफॉर्मिंग आर्ट आहे तसंच व्हिज्युअल आर्टमध्ये सुद्धा इम्प्रोव्हायझेशन व्हायला लागलं आहे. वारली पेंटिंग हा कला प्रकार आता इम्प्रोव्हाइज करून तो वेगवेगळ्या पद्धतीने कसा वापरावा याच्याबद्दल जागरूकता निर्माण व्हायला. ग्रीटिंग कार्ड्स मुलं तयार करायला लागलेली आहेत. जी कला पूर्वी वारली या म्हणजे आदिवासी ही जी ट्राईब आहे यांच्या फक्त घराच्या भिंतींवरच ती कला सीमित होती, पण आता असं झालं नाही. आता डेकोरेटिव्ह वॉल हँगिंग्समध्ये सुद्धा वारलीचा वापर करताना लोक दिसतात. शाळांमधून वारलीचे वर्कशॉप्स घेतले जाताना आपल्याला दिसतं. पण पुन्हा एका शहरापुरती किंवा थोडंसं नॅशनल लेवलवरती, राष्ट्रीय पातळीवरच याचा जो काय आहे तो प्रचार प्रसार होतो आहे. किंवा ग्लोबलायझेशनच्या दृष्टीने तर आता विदेशात सुद्धा वारली पेंटिंग्स वगैरे विकल्या जायला लागलेली आहेत. त्यांचं प्रमोशन हे व्हायला लागलेलं आहे, यात काहीच वाद नाही.
पण ज्या ग्रासरूट लेवलवरती हे सगळं व्हायला पाहिजे तिथून जर हे सुरू झालं तर मग त्याचा जो काय